सविता यूट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा आळशी लोक उठले बघा, हे बघा आता सुट्ट्या लागणार आहे तर अजून आळशी वाटत मुलं माहिती आहे का। एनिवे चला काम करायचे म्हणलं, चला एक ब्लॉग टाकूया। रोज नाही टाकत, काय टाकणार ना। बघा बघा येडी दिसते बघा कशा आहात, आशा करते खूप छान असतात सगळे। हॅपी राहा, खुश राहा। झालं जेवण बनवायचंय आहे तसं, बघते आता काय आहे काय नाही। दुपारी बनवलेलं जेवण प्लीज सपोर्ट करत राहा, लवकर वाढू द्या माझे सबस्क्राईब फॉलोवर वगैरे। सपोर्ट करा खरंच प्लीज, लवकरात लवकर। तसं करता तुम्ही सपोर्ट आणि अजून पण करा। गेले काम धंदे सोडून मी घरी मस्त व्हिडिओ काढत बसेन, 4 पैसे भेटले तर। कंटाळा येतो खूप कामाला जायचा, घरातलं बाहेरचं। सकाळी लवकर उठायचं 5 वाजता, जेवण बनवा, मग दुसऱ्यांचं जेवण बनवायचा। खरंच काहीच कंटाळा येतो। तब्येत खराब असेल तरी जावं लागतं कामाला। तुम्हाला तर माहितीच आहे माझा हालत कसं असते ते, काय करणार। त्याला लाईट चालू करते बघा। मच्छी बघा कशी वाटली कमेंट मध्ये सांगा। बाहेरच आहे आमचं, बाहेर रात झाली, समोसा घेत आहे। मुंबईमध्ये समोसा मला येतो संध्याकाळी समोसा वगैरे सगळं, भेळ वगैरे सगळं येतं। बाहेर जायची गरज नाहीये, खाली पाणीपुरीवालाच येत नाही। हे बघा किचनचा पसारा बघा, पोरं जेवले सगळे, डाळ सांडवली आहे बघा। पसारा बघा, हे कोण करणार। कंटाळा येतो बघूनच, कंटाळा येतो करायला। भांडे घासायचे, किचन आवरायचंय, पसारा बघा। पसारा बघा गाईस, खूपच कंटाळा येतो। सांगा बरं, कामावरून येऊन हे सगळं बघून कसं वाटत असेल मला। जेवण तर आहे, शिरा बनवलेला सकाळी। बनवलं तर खात नाही बनवलं तर मग शिरा। मुलगीच खाते, आम्ही तिघच खातो, मुलगा खात नाहीये। टमाटरची चटणी रेसिपी सांगेल मी तुम्हाला, हे वेगळ्या पद्धतीची आहे। हे ठेव, पसारा ठेव, उघडं ठेवले हो सगळं खाऊ नये बघा, उघडच होतं। हे बघा जेवण अर्ध खाऊन बघा असं ठेवते, बरोबर जेवत नाहीये। सॉरी माझं तोंड दिसत नाहीये तुम्हाला, आता दिसतंय। प्लीज सपोर्ट करा, प्लीज प्लीज। 4 पैसे भेटले तर मला काम पण सुटेल माझं। मला खरंच कंटाळा येतो, माझा तब्येत खराब असते तरी जावं लागतं। प्लीज गाईज खरंच सपोर्ट करा, मला खरंच कंटाळा येतो, अक्षरशः डोळ्याला पाणी येतं माझ्या। कामात नको वाटतं, आणि मुलं कसे लहान आहेत, त्यांचं शिक्षण आहे हे सगळं विचार करून कामाला जावं लागतं। शिक्षणाला पण पैसे पाहिजेत ना। तर मुलगा 9वीत आहे, 10वीत जाईल, त्याला पण पैसे पाहिजेत। पुढचं त्यांचं करिअर बनवायचं आहे। आपलं तर असंच चाललंय, लोकांचं घर कामं करून आयुष्य। मुलांचं नाही गेलं पाहिजे, त्यासाठी प्लीज तुमचं सपोर्ट राहू द्या। माझ्या मुलांना खूप शिकवायचं आहे मला। आणि घर माझं स्वतःचं नाही, हे सासूचं घर आहे। इकायचं बोलते घर, तिचं घर आहे तू काही करू शकते, तर मला हेच घर सासू बोलते तू घे, पैसे दे, तर प्लीज मला मदत करा। मला हेच घर मला घ्यायचंय, ह्याच्यावरती अजून एक घर बनवायचं, एक स्वप्न आहे, एक मुलांसाठी वरती काढायचं आहे। तर हे घर मलाच खरेदी करायचं आहे।
तर मला ह्याचे 4-5 लाख सासूला द्यावं लागते. तर हे घर घेण्यासाठी प्लीज माझे सबस्क्राईब वाढू द्या आणि मला सपोर्ट करा. पैसे नाही मागत आहे, पण सपोर्ट करा की व्हिडिओ मस्त चांगलं चालेल, 4 पैसे पण मिळतील मला यूट्यूबमधनं. त्यासाठी मुलांचं पण शिक्षण आहे, हे कामाला तब्येत खराब असते, आज ताप आला म्हणून कामाला नाही गेले. बायका ओरडतात सुट्ट्या केल्या की. आज सांगितलं पण नाही त्यांना, मी फोन केला तरी नाही उचलला. काय करू, काय सांगणार त्यांना सारखं. पण म्हणून काम नकोसं झालं आजकाल. मला असं वाटतं ना मस्त आराम करावं, झोपावं, खाली मुलांची शाळा, घरातली कामं, असं करावं. लोकांची कामं करायचा कंटाळा आला. जे करतो ना त्यालाच माहिती असतं. म्हणून माझ्या घरात बघा बाहेर आलं की हे पसारा असतो घरामध्ये. ते मुलांनी सांडवलं सगळं, हे साफ करायचंय. भांडे पडले ते तुम्हाला दिसेल, अंधार आहे मोरीमध्ये, दिसत असेल. हे भांडे दिसतात काय, अजून पण तेच. प्लीज सपोर्ट करा. पैसे वगैरे नको आहे काय, फक्त सबस्क्राईब वगैरे वाढू द्या. माझं यूट्यूबचं सगळं ते एकदम क्लिअर होऊ द्या, त्याने की 4 पैसे मला भेटतील. मस्त घरात बसून फक्त व्हिडिओ काढेन, बस कुठे कुठे जाईन व्हिडिओ काढेन, एवढंच काम असणार आहे. मला टेन्शन नसणार नाही. हिच्याकडे लवकर जायचं, हिला जेवण बनवून द्यायचं, त्यांना नाश्त्याला उशीर होतं, मग तिथे धावपळ कर, तब्येताची काळजी नाही, खाणं पिणं सोडायचं, त्यांचं बनवायचं. आपल्याला चाय पण कोण विचारत नसतं, आपण बनवून आपल्याला कोण चाय पण विचारत नाही, त्यांना बनवून द्यायचं असतं आपल्याला. आणि जरी कुणी दिला तरी मग ते खायला वेळ नसतो. मला का तर दुसरीकडे जायचं असतं घाईमध्ये, हां त्यांना उशीर होतं, मग त्यांना ऑफिसला जायचं आहे, त्यांचा नाश्ता आहे, त्यांचे जेवण आहे, हे सगळं असतं. म्हणून मला खूप कंटाळा आला आहे आयुष्याचा. कधी कधी मला माझं जीवनच नको वाटतं. त्यासाठी प्लीज सपोर्ट करा. चला, धन्यवाद. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. बाय बाय.